राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या कालच्या भेटीनंतर आज मनसेची बैठक। शिवसेनेशी युतीबाबत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता। महापालिकेची रणनीती ही ठरणार। ठाकरे वगळून काँग्रेस इतरांना सोबत घेऊन लढणार। बंधूंच्या युतीच्या चर्चांमुळे महाविकास आघाडीत पेच। ठाकरेंना वगळून काँग्रेसला मुंबईत कमी जागा मिळण्याचा अंदाज। जरांगेंना दिलेल्या GR वर अंमलबजावणी करण्यास सुरुवात। हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी समितींना आजपासून प्रशिक्षण देणार। त्रिसदस्यीय समिती महत्त्वाचा रोल बजावणार। बोगस कुणबी प्रमाणपत्रांना तातडीने आळा घालणार। ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। भुजबळांची नाराजी मात्र कायम। बारामतीत ओबीसी एल्गार मोर्चा काढल्याप्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवर गुन्हे दाखल। मोर्चाला परवानगी नाकारली असताना मोर्चा काढल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांची कारवाई। राज्यातील काही महत्त्वाच्या प्रकल्पांसंदर्भात आज देवेंद्र फडणवीस यांच्या सह्याद्री अतिथीगृह इथं बैठका। दुपारी 12 वाजल्यापासून बैठकांना सुरुवात होणार। बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकरणी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांविरोधातील मानहानीचा दावा रद्द। काँग्रेस नेते नाना पटोलेंनी दाखल केलेला मानहानीचा दावा न्यायालयानं ठरवला अवैध। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचा आज 75वा वाढदिवस। वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी डॉक्टर मोहन भागवत यांना नंदीची मूर्ती दिली भेट। संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासातील मोहन भागवत यांचा कार्यकाळ सर्वात परिवर्तनकारी कालखंड। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गौरवोद्गार। ठाकरेंच्या शिवसेनेची महिला आघाडी रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन करणार। खासदार संजय राऊतांची घोषणा। भाजपनं आता विरोध करण्यासाठी तोंड उघडावं। राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। सोलापूर शहराला मुसळधार पावसानं झोडपलं। अनेक भागातल्या नागरी वस्त्यांमध्ये शिरलं पाणी। घरात 2 ते 3 फूट पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ। सर्व्हिस रोडनं प्रवास करणाऱ्या लोकांना अडचणी।